सरजी लावलं जात नाही आजकाल, म्हणून गुरुजींना मान सन्मान होता. मित्र, आजच्या यशाबद्दल काय सांगशील? खऱ्या अर्थानं विचार केला, सलगर संघ एक ताकदीचा संघ होता. काय सांगशील आजच्या यशाबद्दल? चांगला खेळ करायचा होता आणि चांगला खेळ झाला. चांगला खेळ करायचा होता, चांगला खेळ झाला. सर्वात स्ट्रॉंग झोन कशाच्या आधारावर तुम्ही हा सामना जिंकलात? बॅटिंगच्या. धन्यवाद आणि खूप साऱ्या तुमच्या शुभेच्छा. परवा म्हणजे सॉरी उद्या आपल्याला ठीक 9 वाजता यायचं आहे, हे लक्षात घ्या सुरुंगपाडा संघानं. तर चला आपण वळूया या सामन्याकडे. खऱ्या अर्थानं ब गटातील हे सामने इथे सुरू होतील. पहिला सामना या ब गटातील सुरू झालाय. सामना 4 षटकांचा कंपल्सरी सगळ्यांना नाणेफेक करताना आम्ही सांगितलंय, त्याच्यामुळे लक्षात घ्या सगळे सामने हे फक्त 4 षटकांचे असतील. इथे मात्र या ब गटातील पहिला सामना सुरू झालाय. एका बाजूला बाप्पा मोरया म्हणत गव्हाण संघ रेडी आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र बाप्पाचा दुसरा रूप विघ्नहर्ता म्हणत कोंबडभुजा रेडी आहे. वळूया आपण या सामन्याकडे. वोटो हिंदीचा अतिशय दिमकदार आवाज अमित मात्रे जो है. बिल्कुल बंधु, इसी बीच ये लंबा छक्का आया और आगाज मजबूती का ठोको. रुपेरी वालू सोनेरी राटा जागो माझं वर्थ धरतय कोणी देशीने कोणी गावीने सांगते मनाचं काय करते कोणी देशीने कोणी गावीने. धन्यवाद डीजे. 1 मिनिट फक्त अमित सर थांबवतो. त्याचबरोबर मंचावर त्यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं निलकंठेश्वर संघाचा 40 प्लेयर्स जेव्हा संघ खेळायचा अतिशय सुरेख असा माणूस, आणि त्याचबरोबर अनेक क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी सुंदर केली. ते नंदुशेठ गायकवाड यांचंही मंचाकडे आगमन झाले. त्यांच्याही निलेशजी खारकरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते यथोचित मान सन्मान करायचं. यायचं नंदुशेठ, आदरणीय नंदुशेठ गायकवाड यांचाही या मंचावर निलेशजी खारकर साहेबांच्या शुभ असते मान सन्मान केला जाईल. प्लीज यायचं आहे. गो टू कमेंट्री बॉक्स. और ये दूसरा इस बार देखा जाए सिक्सर जा रहा है. देखिए ठोकम ठोक की शुरुआत हो गई है और कपिल कोहली का इंजन मैदान के अंदर गर्म हुआ है. दात खाऊन खाऊन फिरवतो बॅट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट, भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट, दात खाऊन खाऊन मारतोय. बिल्कुल विघ्नहर्ता कोमड़ भुजे की ये सलामी जोड़ी, लेकिन कपिल कोहली काफी आक्रामक मूड में आए हुए हैं. लगातार दूसरा छक्का, एक लॉन्ग ऑन के ऊपर, एक डीप मिड विकेट के ऊपर, और गेंदबाज शायद दिनेश कोहली का समाचार लिया. पावर प्ले का फायदा उठाने में बल्लेबाज सक्सेसफुल बने और कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं थी, लेकिन ये मोह हो चुका कि तीसरी भी गेंद बाउंड्री के बाहर भेजेगा, लेकिन बल्ले का किनारा लगा. कट बिहाइंड कपिल कोहली बड़ी मछली जाल में फंसती हुई राहत की सांस ली. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. दरम्यान विकी शेठ खारकर यांना विनंती करताय मंचाकडे आगमन करायचं आहे. विकी शेठ खारकर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. प्लीज या आपण. गो टू कमेंट्री बॉक्स. बिल्कुल 14 स्कोर बन चुका है. 1 विकेट के नुकसान पे काफी है क्रिकेट का तेज तर्रार. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवा और VRCC गणेशपुरी, इनके माध्यम से किया हुआ विधायक ट्रॉफी की ये दूसरी रात. और बिल्कुल इसी बीच हमारे सम्माननीय दिनेश पाटिल साहब पूरी तरह से इस मंच को संभाल रहे हैं, क्योंकि वो महत्वपूर्ण है, क्योंकि मेहमानों का स्वागत करना ही चाहिए और अतिथि देवो भव ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है. इस बीच पहले इनिंग का अंक देखा हाल आपने सुना मैच का. योगी जी मड़वी मैनपाम सिद्धि करवले और वैभव भोपी मैनपाम हरिगाम, इनका आवाज अपने पहले मैच के लिए सुना. लेकिन इस बीच नए बल्लेबाज पहुंचे करण कोहली. इस बीच फुल टॉस लाइन की गेंद, क्षेत्र खाली है, भाग गई गेंद और देखते देखते गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन.
धन्यवाद DJ. या मंचावर उपस्थित आदरणीय सिकंदर दादा पाटील यांना विनंती करतो आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अतिशय सुरेख आणखीन एक माणूस आपण पाहतोय आदरणीय सिकंदर दादा पाटील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यात आली आहे. आपला बहुमूल्य वेळ दादा आपण या स्पर्धेला देत आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. प्रत्येक वेळेला कधीही ते मॅचेस असू द्या तुमचा सदैव आशीर्वाद या स्पर्धेला असतो. त्या आदरणीय सिकंदर दादा पाटील यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय MD खारकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मान सन्मान केला जातोय. आदरणीय MD खारकर साहेबांच्या शुभ हस्ते सिकंदर दादा पाटील यांचा मात्र मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर असलमबाई शेख यांना विनंती करतो दादा यायचं आपण. त्यांच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक देण्यात आली होती आणि ह्या स्पर्धेला 18 स्कोर. इस बार लॉब किया है, हवा में जरूर गेंद है, फील्डर नीचे आ रहा है, मुश्किल है और ये कठिन था कैच, पकड़ने में असफल बने मगर मिल गई इस गेंद के ऊपर सिंगल. स्कोर पहुंचा 19 के घर में और नेक्स्ट मुकाबला है तरगर बनाम कंठौली के बीच. दोनों कप्तान को हम सूचना कर रहे हैं कि आप अपना पोशाक लेने के लिए, टी शर्ट लेने के लिए हमारे इस मंच के ऊपर आइए. या दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी असलम भाईने या स्पर्धेला बाईक दिली आणि याही वर्षी आदरणीय असलम शेख भाई यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेला 50,000 रुपयाची नकद देणगी येते. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मनाचा मोठेपणा पैसा सगळ्यांकडे असतो परंतु देण्याची दानत असावी लागते. हे दानशूर व्यक्तिमत्व निलेश खारकर यांच्यावर असलेलं प्रेम आपण पाहतोय. आदरणीय असलम शेख भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून मिळते. मनाच्या अंतकरणापासून भाई आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट म्हणजेच MD खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येतोय. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला देत आहे. खरी अर्थात निलेश खारकर यांच्यावर खूप प्रेम आहे आपलं आणि आपलं हे प्रेम सदैव असं टिकून राहू दे. नाती जय विरूची जोडी समजली जाते आहे. पैशासाठी नाती कधीच जोडली जात नाही तर माणसं मताने एकत्र आली पाहिजेत. आणि पहा जय विरूची जोडी इथे मात्र दाखवली जाते. स्क्रीनवरती आपल्याला दिसते जय विरूची जोडी. धन्यवाद असलम शेख आपण आलात. वळूया आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे. बिल्कुल शानदार कैच लिया. डीप पॉइंट खिलाड़ी जो थे उन्होंने शानदार इस ग्राउंड को कवर कर दिया और एक कैच लेने के बाद बल्लेबाज वापस आ चुके. जिस बल्लेबाज का नाम है करण कोहली 4 रन बना के वापस. टीम का स्कोर है 20. लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे विघ्नहर्ता कोंबड़ भुजी टीम का स्कोर. डीजे मास्टर. धन्यवाद विजय. त्याचबरोबर आदरणीय हुलवानड युवा सेना अध्यक्ष ऋषिकेश मात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,500 रुपयाची देणगी येते. मनाच्या अंतकरणापासून आम्ही म्हणजे निलकंठेश्वर क्रिकेट संघ आणि VRCG गणेशपुरी संघ मनाच्या अंतकरणापासून आपले प्रकट करतोय आभार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो कारण 5,500 रुपयाची त्यांच्या माध्यमातून देणगी आपल्याला येते. खऱ्या अर्थानं आम्ही कृतार्थ होतोय. असंच प्रेम आमच्या सदैव राहून द्या. शाबासकी थाप आम्हाला असे देत राहा. धन्यवाद. नेक्स्ट बैट्समैन नवजोन भोईर. सफलता दीपराज कोहली को मिली. दूसरी ओर की इस बीच ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन की जरूर ये गेंद थी, अपील की ही थी लेकिन अपील में कुछ दम नहीं है और कई बार ऐसे अपील हो जाती है तो कई बार प्रेशर बढ़ जाता है और अंपायर की कई बार उंगली भी खड़ी हो जाती है. लेकिन इस बार देखा अंपायर ने इस अपील को ठुकरा दिया है. गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है और ये डॉट गेंद चली गई. 20 पे स्कोर जा चुका है और एक बार फिर से इस बार देखा जाए थोड़े से बैकफुट पर आए, कट करने का प्रयास किया था लेकिन संपर्क हुआ नहीं है. और क्रिकेट में हमेशा कहते हैं गेंद और बल्ले का संपर्क होता नहीं तो उसे हम डॉट गेंद कहते हैं और कहते हैं कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. काफी क्रिकेट का खूबसूरत तेज तर्रार दे आप सभी लोग देख रहे हैं. कोंबड़ भुज बनाम गवान के बीच मुकाबला चल रहा है. इस बार हवा में लॉफ किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है लेकिन फील्डर उपस्थित है. उन्होंने गेंद को पकड़ लिया. बढ़िया क्षेत्र रक्षण वहां. तब तक के लिए सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर गया है 21 के घर में 2 विकेट के नुकसान पे. ये 26 में शायद सिंगल रन आ चुकी है.
माफ किए 100वीं यानी कि 100 इस बार देखा जाए पूरे हो चुके हैं। काफी है क्रिकेट का इस बार देखा जाए शायद लेखा जोखा हमारे सम्मानीय अजय वर्तक मैनमामा वर्तेकर कोपरा इनके पास है। इस बार क्रॉस बैट से लेकिन गेंद ज्यादा बाहर गई, वाइट का इशारा आया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 22 के घर में। अंतिम गेंद शेष, टॉस जीता इस बार देखा जाए गवान टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला। यस, हम तरगर और कंठौली कप्तान को दूसरी चेतावनी दे रहे कि आप टी शर्ट लेने के लिए तो आइए कम से कम। और एक बार फिर से शायद ये वाइड ही गेंद है क्योंकि ज्यादा गेंद बाहर गई है। अपने पास गति है लेकिन अपने पास दिशा नहीं तो आपकी दशा है। नियंत्रण बहुत महत्वपूर्ण है, डिसिप्लिन चाहिए आपके पास और वो हो सकता है तो आप कामयाब बन सकते हैं। लेकिन इसकी इस बदौलत वाइड 2 आए और फायदा सामने वाली टीम का हुआ, आपका घाटा हुआ और इस बार इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 23 के घर में। अतिरिक्त रन आई, उड़ाया और इस बार देखा जाए मिड विकेट क्षेत्र खाली है। देखते देखते गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए गए और जब क्षेत्र खाली होता है तो हम जरूर कहते हिंदी में रिक्त स्थानों की पूर्ति करो और मराठी में कहते हैं गाड़ने लगा बारा टोको। बिल्कुल दिल में तूफान आया है और इस बीच 4 रन के साथ स्कोर 27 के घर में 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के समाप्ति के बाद पहले ओवर में 18 आए और इस ओवर में शायद 9 रन आए। दीपराज कोहली का ये ओवर गवान टीम के लिए अच्छा साबित हुआ है। या दरम्यान विनंती करतोय आदरणीय दिलीप शेठ पाटील मोरावे या मान्यवरांना विनंती करतोय, दिलीप दादा यायचं आहे आपण या मंचाकडे, आपलंही मनपूर्वक स्वागत केलं जाईल। हम 12 प्रतिनिधि को सूचना करें कि पानी लेके जाइए। हॅलो, या दरम्यान मंचावर उपस्थित आदरणीय विकी शेठ खारकर यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल। निलेशजी खारकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकी शेठ खारकर आदरणीय विकी शेठ खारकर यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे। दिलीप दादा नमस्कार, आपलंही स्वागत आहे। लाईव्ह घ्या इकडे, त्याचबरोबर आदरणीय रवी खारकर साहेब आपण यायचं आहे, आपलाही ते यथोचित मान सन्मान केला जाईल। आदरणीय रवीजी खारकर यायचं आहे आपण, रवीजी खारकर आपण या प्लीज। रवींद्र मोहन खारकर प्लीज आपण विनंती करतो या आपण, यथोचित मान सन्मान केला जाईल। त्याचबरोबर दिलीप दादा पाटील या आपण आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल। टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आदरणीय, आणि यानंतर मात्र हे षटक संपल्यानंतर 40+ मास्टर्स आपण इथे पाहतो यांचाही मान सन्मान केला जाईल। हो टू कमेंट्री बॉक्स। ये शानदार बड़ा हिट आया शुभम कोहली इनके बल्ले से और 6 रन के साथ शुभम कोहली व्यक्तिगत 9 रन पर पहुंचे। टीम का स्कोर पहुंचा है 32 के घर में। विघ्नहर्ता कोम्बड़ भुजे बनाम मुकाबला इस बार देखा है गवान के बीच चल रहा है। 33 बन चुका है स्कोर और यह फुल टॉस जरूर गेंद है लेकिन इस बार देखा जाए 1 बाउंड के साथ गेंद को पकड़ लिया और जब तक इसी बीच मिसफील्ड हो गई है तब तक के लिए 2 रन मिले जो मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया है। तो शायद इस 2 रन के साथ स्कोर जाता है 35 यानी कि 35 के घर में। 35 2 विकेट के नुकसान पे विघ्नहर्ता कोम्बड़ भुजे टीम का स्कोर। गवान टीम जिन्होंने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला। काफी ये जोरदार मुकाबला है, कड़ा संघर्ष, चमकदार क्रिकेट। एक किसी भी शॉट थर्ड मैन शॉट पॉइंट ऑफसाइड के ऊपर है और ये काफी अच्छी गेंद इस बार देखा जाए शॉट थर्ड मैन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं जब तक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर 36 के घर में। तेजेश कोहली अपने कोटे की पहली पारी की, ये शायद तीसरी ओवर लेके
या दरम्यान किरण करावकर सर यांचाही यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय किरण करावकर सर और टू अमित सर. बिल्कुल क्योंकि यहाँ मेहमानों की उपस्थिति ज्यादा है और इस मंच को पूरी तरह से हमारे बंधु उसे संभाल रहे, उनका स्वागत करना हमारा फर्ज है, वो महत्वपूर्ण है. लेकिन इस बार हवा में लॉब किया है, मिड ऑन फील्ड दायरे के अंदर कैच को पकड़ेंगे. ओ अरे भैया ऐसा मत करना, ये कोई कठिन कैच नहीं थी. क्रिकेट में कभी भी जीवन दान देना बहुत मुश्किल बात होता है. जब 3 रन पे तिसारा परेरा ने श्रीलंका के जीवन दान दिया तो 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हो गया. अगर 1983 में कपिल देव साहब अगर वीरेंद्र चंद साहब जी को जीवन दान देते तो हिंदुस्तान विश्व कप जीतने वाला नहीं था. एक बार फिर से पुल किया हवा में, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर खिलाड़ी तैनात है. लिया आराम के साथ कैच और विकेट नंबर 3. ड्रेसिंग रूम में अब बल्लेबाज वापस आ चुके हैं. शुभम कोहली व्यक्तिगत अपनी टीम के लिए मेरे हिसाब से उन्होंने 12 रनों का योगदान दिया है और यहां शायद देखा जाए 37 पे तीसरा विकेट गिरता हुआ. तरघर संघाचा संघनायक 1 मिनिट सांगतो स्कोअर आणि त्यात कंटवडी संघाचा संघनायक. धाव संख्या 37. बिगिनहार कॉम्बोड भोजे टीम का स्कोर है 37. लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे सफलता तेजेश कोहली को मिली और शानदार इस बार देखा जाए लॉन्ग ऑन के ऊपर एक बेहतरीन कैच लिया. ये मंच निखर गया है क्योंकि ये काफी जबरदस्त टूर्नामेंट है. रजनी का आयोजन, विधायक ट्रॉफी का आयोजन किया हुआ है, तो शायद हमारे नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवा और VRCC गणेशपुरी इनके माध्यम से किया हुआ जबरदस्त आयोजन. पारी की अभी तक आदरणीय स्वप्नील शेठ मडवी यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आपलंही. निकेत कोहली नई बल्लेबाज, लेकिन यहाँ मेहमानों की उपस्थिति ज्यादा है तो उनका स्वागत करना हमारा फर्ज है क्योंकि भारतीय संस्कृति हमारी ऐसी दोस्तों, अतिथि देव भव. इसलिए राज कपूर साहब जी ने बता दिया था कि महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. और कोई नहीं रोकेगा, कोई रोकेगा. लगता है लॉन्ग ऑफ बॉल आया है. देखते देखते लॉन्ग ऑफ फील्डर को भी गेंद ने कह दिया बाय बाय और ये शानदार चौवा. धन्यवाद. या ब्रेकचा थोडासा फायदा घेऊया आणि खऱ्या अर्थाने विनंती करतोय कोंबडी भुजे उल्वा नोड, या उल्वा नोड मधले 40+ मास्टरचे अध्यक्ष आदरणीय राजन कोळी साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष विजयजी खारकर साहेब यांच्या शुभ असते कारण स्पर्धेचे आयोजक आहेत अशोकजी भुईर साहेब यांना विनंती करतोय आणि यानंतर संपूर्ण टीमला आपण सन्मानित करणार आहोत. तर पहिल्यांदा अध्यक्ष यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय राजन कोळी साहेब या सर्व 40+ मास्टरने मात्र या मैदान सुसज्ज करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या सर्वांचं नक्कीच ज्ञानेश्वर कोळी 40+ मास्टरचे कोंबड भुजे अगदी पिच आखून दिले. या सर्वांनी आपल्या या मैदानासाठी, क्रीजसाठी, या मॅचेससाठी खूप मेहनत घेतली आहे. आदरणीय राजन कोळी साहेब यांचा मात्र मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतोय. 40+ मास्टर त्याचबरोबर सर्व 40+ मास्टरना विनंती करतो यायचं आहे. मास्टर्स म्हणजे नेमकं तरी कोण, तर मास्टर्स म्हणजे बाप की ज्यानं घडवलं हे सर्व विश्व, ज्यानं आपल्या ऐन उमेदीमध्ये सर्वांना एकत्र घेत आपल्या गावाचं नाव राखलं आणि एवढेच नव्हे आपली उमेद संपल्यानंतर आपल्या मुलांना आशीर्वाद देत त्यांना घडवलं आणि त्यानंतर सुद्धा आपण सर्वजण मिळून या प्रत्येक मैदानावरती 1 धाव आरोग्याची सांगत ही मंडळी मात्र पुन्हा एकदा नव्या जोमानं उभी राहिली. तर हीच सर्व मंडळी आपण पाहतोय. आत्मारामजी कोळी सर असतील, विशू कोळी सर असतील, सर्व मंडळी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा मान सन्मान पाहूया. संजयजी कांबळी आपणही 40+ मध्ये खेळता, नक्कीच तुम्ही टीमचा मेंबर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांचं धाव संख्या झालेली ती 41. 3 गडी बाद 41. 3 षटकानंतर विघ्नहर्ता कोंबड भोजे टीमची अंतिम और
ओमकार कोहली आए। इस बार बल्ले का किनारा लगा है, जिस बार गेंद दायरे के अंदर फील्ड किया, जो शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया, उन्होंने गेंद को पकड़ लिया, सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचा हुआ है 42 के घर में 42। नए बल्लेबाज निकेत कोहली, जिन्होंने 4 रन के साथ खुद का खाता ओपन कर दिया और इस बार स्ट्राइक के ऊपर 6 रन पे खेल रहे नवजोन भोईर। नवजोन भोईर इस बार, और ये सामने लगा दिया है, लेकिन बढ़िया से अट्रैक्शन लॉन्ग ऑन फील्डर द्वारा और मामला बनेगा लगता है अंपायर साहब। तीसरे अंपायर की मांग हो चुकी है, पीटीसी वाले तैयारी में रहिए, चेक कीजिए वहां क्या हुआ है। डिसीजन अभी तक पेंडिंग है और यहां हरी झंडी होगी या रेड होगा। और यहां बल्लेबाज अभी या तक दरम्यान खऱ्या अर्थानं इथे मात्र आदरणीय दिगंबर दादा पाटील, मी म्हटलं होतं की शिक्षणाचे ज्ञान गंगा घराघरात पोहोचवणारे ना अनेक, कारण शिक्षण म्हणजे दिगंबर दादा बिल्डर ऑफ नेशन, राष्ट्र घडवणारी ही मंडळी आहे आणि राष्ट्र घडवणारी मंडळी आपण या मैदानावरती पाहतोय, मंचावरती पाहतोय। आदरणीय दिगंबर दादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाची देणगी येते। एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, तब्बल 10,000 रुपयाची देणगी दिगंबर दादा पाटील यांच्या माध्यमातून। त्याचबरोबर सत्यवान अंबू घरात यांच्याकडून 2,000 रुपये, उत्तम कोळी साहेब मोरावे यांच्याकडून 5,000 रुपये, किरण म्हात्रे मोरावे यांच्याकडून 2,000 रुपये, त्याचबरोबर प्रकाशजी कोळी 3,331 रुपये, अशा सर्व मंडळींकडून आणि ऋषिकेश दादा म्हात्रे 5,500, आर्य अमित पिंपुटकर यांच्याकडून 1,000 रुपयाची बक्षीस, या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मंचावर उपस्थित असलम शेखभाई यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयाची नगद राशी देणगी येते। या सर्व देणगीदारांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार प्रकट करतोय आणि आदरणीय निलेश शेठ ओवळेकर यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय निलेश शेठ ओवळेकर प्लीज यायचं दादा आपण आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। विजयजी खारकर साहेब यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते निलेश शेठ यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। आदरणीय स्वप्नील मडवी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल। तो इस बीच यहाँ बेनिफिट ऑफ डाउट मुझे लग रहा है नॉट आउट दिया है। भाग्यशाली रहे बल्लेबाज और किस्मत ने साथ दिया और इसी बीच एक 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 44। पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं बघायचं झालं अमित सर, आपण टेक्निकली एवढे प्रॉपर नाही आहोत, त्याच्यामुळे आपल्याकडे काही एवढे कॅमेरे नाही आहेत। जे काही दिसेल ते सांगण्यात येईल, डाऊट ऑफ बेनिफिट दिलं जाईल, त्याच्यामुळे कोणीही काही न बोलता तो डिसिजन स्वीकारावा लागेल, कारण आपल्याकडे एवढे कॅमेरे नाही आहेत। युवा मोर्चा भाजप सरचिटणीस कंठवली आदरणीय ज्ञानेश्वरजी, शिवसाई डेव्हलपर्स विनंती करतो दादा यायचं आपण, सर्वांचा इथे मान सन्मान केला जाईल। धन्यवाद, आपण या स्पर्धेला आलात। त्याचबरोबर आपण पाहतोय की दीपकजी पवार बेलवली यांचे आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। उमेश पाटील आणि बेलवली संघ मात्र आता इथे हजेरी लावतोय, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। यायचं आहे उमेश पाटील, आपण पाहुणे नाही आहात त्याच्यामुळे आपण यायचं इकडे। दीपक पवार या आपण, हरेशजी पाटील या सर्व मंडळी विनंती करतो यायचं आहे। इट्स अ बिग हिट और लंबा छक्का, मिड विकेट के कंट्री से सीधी गेंद चली गई हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के टाटा बाय बाय कंटोली कप्तान। एक बार फिर से आपका अनाउंसमेंट है कि आप टॉस करने के लिए वैभव पाटिल। धन्यवाद। 51 स्कोर पहुंच चुका है, 50 पूरी हो चुकी है इस बार देखा जाए कोम्बड़ भुजे टीम की।
और एक बार फिर से क्रॉस बैट से खेलने का प्रयास जरूर किया था, काफी अच्छी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप जरूर थी, लेकिन गेंद और बल्ले का यहाँ कोई मिलन नहीं हो चुका है। कंटोली के कप्तान वैभव पाटिल से हम विनती करते कि टॉस करने के लिए आप हमारे टॉस बॉक्स में आइए। और वाटा, कौन कहता है अकल बड़ी नहीं भैंस बड़ी है? ये देखो, जाते जाते लगभग देखा जाए नवजोन भोईर ने शानदार चौवा लगा दिया और 4 रन के साथ देखा जाए स्कोर पहुंचा है विघ्नहर्ता कोमर भुजे टीम का 55। 3 विकेट के नुकसान पे इनिंग समाप्त हो गई। आय एम हॅपी दिली तू पप्पी दे तू गणेशा जादूची धन्यवाद डीजे, जप्पी धन्यवाद डीजे. आपल्याला फार कमी संधी देण्यात येईल कारण आमच्याकडे फार कमी वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला संधी नाही. तुमच्या संधीमुळे रात्री नंतर आम्हाला खूप कमी संधी मिळते. त्याच्यामुळे अक्षय शेठ कोळी यांना विनंती करतो मंचाकडे आगमन करायचं आहे. अक्षय शेठ कोळी कोंबडभुजे. इथे असलम शेख भाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पुढचा सामना कंटवली आणि एका बाजूला मात्र तरघर या 2 संघादरम्यान नाणेफेक केलं जाईल. 4 ओव्हरचा मॅच असेल. नाणेफेकीचा कौल मात्र लागलाय कंटोली संघाच्या बाजूनं. मित्र, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जर आपण घेतलाय तर आपण या संघाला आपण पाहतोय की अति सुरेख संघ आहे. तरघर संघ सुद्धा एक छुपा रुस्तम संघ आहे. त्याच्यामध्ये कधी डाव बदलतील, कधी रंग बदलतील सांगता येत नाही. कारण चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये किंवा आताच आपण जर नारपोलीच्या टुर्नामेंटमध्ये 4थ क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला संघ आहे. या संघाविषयी काय सांगशील? चांगला संघ आहे. आम्ही कमीत कमी धावा राखण्याचा प्रयत्न करू. तर खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख संघ तुम्ही खेळात. तरघरच्या नारपोलच्या स्पर्धेमध्ये आपलं चांगलं यश संपादन केलं. आज पुन्हा एकदा नव्या या रजनीमध्ये काय नवा डाव काय असेल? चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक जण इथं पैसे भरून चांगलेच खेळायला आलाय, त्याच्यामुळे काही कोणी हरायला इकडे कोणी आलं नाहीये. ज्याप्रमाणे विचार केला कंटोली संघाचा तर अतिशय वेगवान गोलंदाज वैभवला कोण विसरेल. त्याचबरोबर तुमच्या संघामध्ये अतिशय सुरेख कामगिरी करणारे फलंदाज आहेत. अक्षय असेल, तू स्वतः असतील, धीरज सर असतील, सगळी मंडळी आहे. प्रथम फलंदाजी आली आहे. या मैदानाचा विचार केला तर किती धावा आपण बनवू इच्छिता की जे तुम्हाला शेप वाटतात? 55 ते 60 धावांचा सेफ असेल. 55 ते 60 धावा जर यांनी जमवल्या तर ते काढण्याचं धाडस आपल्या फलंदाजीमध्ये आहे. हो, नक्की आहे. प्रयत्न करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही चांगले क्रिकेट खेळा आणि सर्वांना मंत्रमुग्ध करा. सामना असेल 4 षटकांचा. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे कंटोली संघाच्या बाजूनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रण दिलंय फलंदाजीचं तरघर संघाला. या दोन्ही संघांना मी विनंती करेन, कंटोली संघ हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि तरघर संघाला सुद्धा लगेच रेडी राहायचं आहे. कंटोली संघाचे पॅकर्स दिगंबर पाटील आपण पाहतोय. म्हणजे आज दिगंबर पाटील सर मात्र पॅक केलाय संघ, त्याच्यामुळेच ते कदाचित या वेळेला येऊन बसलेत. राहिलं तरी गाव तो गाव, पण इथे मात्र त्यांनी पॅक केलाय संघाला. आणि आज आपण पाहूया की कंटोली संघ त्यांच्या या पॅकरच्या उपस्थितीत कसा खेळेल. तर नक्कीच सामना लगेच सुरू करूया. सामना 4 षटकांचा 20 मिनिटं फक्त प्रत्येकाच्या वाट्याला येतील आणि अतिशय काटेकोरपणे या टाइमाचा बंधन राखलं जाईल. अतिशय सुरेख स्पर्धा निलकंठेश्वर क्रिकेट संघ आणि VRCC गणेशपुरी या 2 संघांच्या संयुक्त विद्यमानानं संस्थाय आमदार चषक 2020 हे पर्व आणि या पर्वामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. याचा खऱ्या अर्थानं PTCचे फाउंडर संदीपजी भास्कर, त्याचबरोबर ज्युनियर आणि सिनियर केडी अशी मंडळी, त्याचबरोबर सँडी मॅडीचा DJ ऑपरेटिंग पाहतोय आणि गुंतवणुकांच्या भूमिकेमध्ये अजय वर्तेकर कोपरा आणि समालोचनामध्ये दिनेश पाटील बेलवली माझ्या समवेत. आपण पाहू खऱ्या अर्थानं योगेशजी मडवी, त्याचबरोबर अमित म्हात्रे आणि वैभव भोपी ही मंडळी आज आपल्याला मंत्रमुग्ध करतील. तर या ऐकूया या सामन्यामध्ये काय घडतंय, उत्तरार्ध कसा होईल, कोण कोणाकडे
प्रभावित कोण कोणाला प्रभावित करेल आणि या स्पर्धेमध्ये एक पाऊल आणखी पुढे कोण टाकेल ऐकूया मराठीचा आणि हिंदीचा अतिशय सुरेख आवाज ज्यानं मलंगड पासूनचा प्रवास ठाणा आणि पनवेलमध्ये ज्यानं सुरेख कामगिरी केली आहे ते या समालोचनातील अतिशय सुरेख समालोचक म्हणजे योगेश जिमडवी. थँक्यू सो मच दिनेश पाटील. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं स्वागत करेल. मॅच क्रमांक 2 मैदानावरती सुरू झाली आहे. 56 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी ही सलामी जोडी मैदानावरती जातीये. गव्हाण टीम कडनं 2 खेळाडू शिवतेज कोळी आणि रोहन कोहली हे सलामी फलंदाज मैदानावरती जात आहेत. 56 धावेचं टार्गेट आहे. 24 बॉल आणि 56 धावा चेस करायचे आहेत. प्रतिषडक 14.00 ची सरासरी गाठायची. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, सुरेख फटका, इनसाइड आउटचा स्ट्रोक जातोय कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत फिल्डर बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. सुरुवात मात्र मी म्हणेन देखणी होतीये गव्हाण टीमच्या बाजूनं. दोन्ही संघ ताकदवर आहेत, एक दुसऱ्यासमोर अनेक वेळा खेळल्यात, त्यामुळे आज देखील ही लढाई तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. कोंबडपूरची टीमनं बॅटिंग करताना 55 धावा ठोकल्या. 56 धावेचं टार्गेट आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी लढण्याची क्षमता आमच्यामध्ये देखील भरपूर मोठी आहे हे दाखवावं लागेल आज गव्हाण टीमला मैदानावर. आमचे गव्हाणचे सन्माननीय समीरदादा कोहली हे देखील ऑनलाईन इथे मॅच पाहतात. राजकिरण कोहली आणि त्याचबरोबर अभि कोहली हे देखील मॅच पाहतात, त्यांचं देखील स्वागत करेल. मी समीरदादाला विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. 1 रन धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. अतिशय चांगली स्पर्धा, क्रिकेटचा देखना सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. इथे क्षणी प्रेमात पडावं असं सुंदर देखणं आयोजन. 3 रात्र चालणारी स्पर्धा. नीलकंठेश्वर क्रिकेट संघ उल्वे आणि VRCC क्रिकेट संघ गणेशपुरी यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी नाईटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आज तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका या वेळेस मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूला थांबवणं कठीण आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. रोहन कोहलीच्या बॅट मधनं हा पहिला सुपर चौकार. तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळला फलका बाय ग केळीवाली मी सांगा तुम्हाला शोधन बाय ग केळीवाली मी सांगा तुम्हाला शोधन. तर 14.00 ची सरासरी गाठायची आहे. प्रतिषटक तुम्हाला 14 ची सरासरी गाठायची, त्यामुळे खेळ देखील तुम्हाला तेवढा चांगला करावा लागेल. पहिला चौकाराला 3ऱ्या बॉलवरती टीमची धावसंख्या पोहोचती ती 7 या धावसंख्येवर. बॅकफुटला गेले, समोर कट करण्याचा प्रयत्न करत होते. बॉल पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्ले सुरू आहे. 2 शतकक्षक तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर वाईड डिश लॉंग ऑन हे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत आणि त्याचबरोबर गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून 9 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा चांगला कट, स्क्वेअर कट, पॉइंटला बीट केलाय सरळ गोळीच्या वेगानं. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार. रोहन कोहलीच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. अजून एक चौकार येतो, सुपर चौकार. बॅटिंग मात्र आक्रमकता करावी लागेल. प्रतिषटक 14 ची सरासरी आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके दाखवावे लागतील आणि या ओव्हर मध्ये 2 चौका देखील आहेत. 5 बॉल मध्ये आल्या 11 धावा. समीकरण बदललंय. आता मात्र आवश्यकता आहे ती मैदानावर अद्यापही 45 धावेची. रिवर्स खेळायचा होता. दुधारी तलवार का म्हटलं जात आहे, कारण या फटक्यानं अनेकांना बर्बाद देखील केल्यात. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण गव्हाण टीमची धावसंख्या झाली बिनबाद 11 धावा. समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल अर्थात 3 षटकामध्ये 45 धावेची आवश्यकता. तो नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल तरघर विरुद्ध. हॅलो, या दरम्यान मंचावर उपस्थित आदरणीय चेतनजी खारकर साहेब, खऱ्या अर्थानं CSK बिल्डर्स चे सर्व दादा विनंती करतो यायचा आपण टॉस बॉक्स मध्ये सन्मान स्वीकारायचा. या चेतनजी खारकर सर युवा उद्योजक म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ख्याती आहे. त्या आदरणीय चेतनजी खारकर साहेब CSK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय.
तर नेक्स्ट मॅच शिबांश 11 तरघर विरुद्ध कंठवली या दोन ताकदवर टीम मध्ये. आज मग मी म्हणेन प्रेक्षक बघत थोड्या संख्येने वाढलेत कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. नक्कीच, आज नक्कीच. प्रेक्षकांची गर्दी. मोबाईलनं ना अक्षरशः वेळ लावलाय. कोणाचा कोणाला ऐकायला वेळ नाहीये. कामात सुद्धा मोबाईल सुरू असतो. फार मोठी मोठी फोन्स येतात, कॉल्स येतात. त्याच्यामुळे मोबाईल हा एक फार मोठा फॅक्टर आहे. पूर्वी काही झालं तर पाहुणं जायला एक एक दिवस लागायचं जाऊन येऊन. परंतु आता मात्र हॅलो येतोस का, आलोच फोन ठेवायला येतो. आणि मोबाईलनं अक्षरशः खोटं बोलायला शिकवलंय. कोण कुठे असतो पत्ता नाही, पण सांगताना मात्र इथेच आहे आज सांगितलं जातं. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. तर 18 बॉल, गरज आहे 45 ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, फलंदाज बाद होत आहे. पहिला धक्का गब्बान टीमला. खेळाडू बाद झालाय शिवतेज कोहली. बॅक टू द डगआउट. पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. पहिला विकेट फैद्याच्या बाहेर. धावसंख्या 11 होती आहे. आता गरज येते 17 बॉल मध्ये 45. आताच दिनेश पाटीलने सांगितलं की मोबाईल पण सध्या आपण पाहिलं तर पबजी मध्ये प्रत्येक जण बिझी असतो. त्यामुळे मोबाईल मध्ये प्रत्येक जण तुम्हाला हरवलेला दिसेल. आज आपण पाहिलं कोरोना व्हायरस आलाय. मग जर मी म्हणेन व्हॉट्सअप, फेसबुक आणि पबजी जर बंद केली तर त्याच्यापेक्षा वेगानं इथे पटापट लोक मरतील. कारण मोबाईलचं वेळ सध्या प्रत्येकाला. मोबाईलमध्ये अनेक फायदे आहेत. आता फायदे घेत असताना काही फायदे घेणार आहेत, काही त्याचा दुरुपयोग करतात. जाऊया आपण मैदानावर. 11 धावा झाल्यात. आता समीकरण 17 बॉलमध्ये आवश्यकता असेल 45. लक्ष जरी मोठं असलं तरी तुमच्यामध्ये लढण्याची क्षमता मोठी असायला हवी. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज कोर्ट अँड बॉल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. लगातार दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी सफलता. तर इथे अजून एक धक्का लागला. बॅक टू बॅक झटके लागतात गव्हाण टीमला. कारण गव्हाण टीम देखील एक ताकदवर आणि मजबूत संघ आहे. मग आज इथे खेळताना थोडासा बॅकफूट बती जातोय. पहिला ओव्हर मध्ये 11 धाबा आल्या. मग अद्याप आपण बघतो टीमचे कॅप्टन संघनायक रोहन कोळी मैदानावरती आहे. जोपर्यंत रोहन मैदानावरती असेल तोपर्यंत स्वप्न असेल हा सामना जिंकण्याचा. भरपूर संख्येने पाठीरे केलेत कारण आज त्यांचे 2 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. बॉल चांगला आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये मिळाली 1 धाव. धावसंख्या पुढे सरकतीये. टोटल स्कोर आपण पाहतो 12. कारण गब्बाण म्हटल्यानंतर त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा मागच्या महिन्यामध्ये पार पडली. नाईटची भव्य दिव्य स्पर्धा होती. या दरम्यान आदरणीय प्रदीपजी डोळकर सर यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आदरणीय प्रदीपजी डोळकर सर यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आणि प्रसादजी डोळकर साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान केला जातोय. धन्यवाद. आताचा फटका चांगला. इनसाइड आउटचा स्ट्रोक जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. तोपर्यंत मिळतील त्या ठिकाणी 2 धाबा. वेलफिल्ड कौतुक करे क्षेत्ररक्षकाचं. कारण क्षेत्ररक्षकाचा दर्जा वाढवणारं क्षेत्ररक्षण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि फक्त मिळाल्या इथे गब्बाण टीमला 2 धाबा. टीमची धावसंख्या पोहोचली ती एकूण टोटल स्कोर 14. अद्याप आपण पाहिलं तर 42 धाबीची आवश्यकता आहे. आत्ता हार्डवर्क करावं लागेल. युक्रेड हार्डवर्क गॉट सक्सेस. इथनं तुम्हाला खेळ थोडासा फास्ट करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर. इट इज अ वाईड. टीमची धावसंख्या 15 पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतो 56 धाबेचं टार्गेट मैदानावर. गब्बाण विरुद्ध कोंबड भुसे हा मॅच मैदानावरती रंगतोय. 2 ताकदवर टीम आहेत. दोन्ही टीमचं स्वप्न आहे या चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्याचं. वाईट बॉल. लगातार वाईट बॉल. टीमची धावसंख्या आता पुढे सरकेल 16. आत्ता गरज आहे 40 धाबेची. या ओव्हर मध्ये बॉल फेकले गेलेत. आतापर्यंत बॉल फेकलेत 4 बॉल. अर्थात 14 बॉल मध्ये
40ची आवश्यकता आहे. लक्ष मोठं नाहीये, फक्त तुम्हाला लढावायचं आहे मैदानावरती. कारण येणाऱ्या 14 बॉल 40 धाबा तुम्हाला जर बनवायच्या असतील तर तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. जी सुरुवात जो खेळ मी म्हणे कोंबडभुजे टीम कडनं पाहायला मिळाला, तसाच जर खेळ आता झाला तर मी म्हणेन हाही मॅच जिंकण्याचे स्वप्न इथे राखू शकतील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, हवेमध्ये बॉल, फलंदाज बाद होत आहे आणि गव्हाण टीमला अजून एक धक्का. हरता तिसरा खेळाडू सनी कोहली बॅक टू द डगआउट. आदरणीय माजी सरपंच विठ्ठल शेठ ओळेकर साहेब यांचंही माझ्याकडे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, कारण त्यांचा सामना आता लगेच सुरू होणार आहे तरगड संघाचा. त्याच्यामुळे हा सामन्याचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला अभ्यासकी देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मंडळी मंचाकडे येते. शैलेशजी मोकल, आपण कुठे असाल तर यायचं आहे. आपला सामना आता लगेच सुरू होणार आहे. ऋषिकेश ओळेकर यांचंही मंचाकडे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर अजून एक खेळाडू आता सनी बॅक टू द डगआउट. आत्ता मात्र मी म्हणेन थोडासा संघ बॅकवर्डला आला, थोडासा दबावामध्ये आला. तो रोहन जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याचे स्वप्न राखू शकते त्यांचे पाठीराखे. रोहनला आज स्वतःला सिद्ध करायचे आहेत, कारण मी मगाशी देखील सांगितलं की तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. आताचा बॉल चांगला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी चेंडू तो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येत आहेत, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. आणि इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 बाद 17. आत्ता गरज आहे मैदानावरती 39 धावेची येणाऱ्या 12 बॉलमध्ये. निकलती है जो बोली कैसे कैसे बंदूक की गोली मेरा तेवर में तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे तो ईद में होली मेरे होठों से धुआंधार निकलती है जो बोली जैसे जैसे बंदूक की गोली मेरा. तो जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 बॉल 39 ची. येणारा षटक मी म्हणेन गव्हाण टीम साठी महत्वाचा आहे, ज्या ओव्हर मध्ये तुम्हाला अटॅकिंग रूप धारण करायचं आहे. आदरणीय शैलेश शेठ भगत यांचं मंचाकडे आगमन झालंय आणि त्याचबरोबर उपसरपंच आदरणीय सुधाकरजी पाटील यांचंही मंचाकडे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दादा विराजमान व्हायचं या ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचं होतं, एक धाव वेगाने कंप्लीट केली. लेग बायट्स. टीमची धावसंख्या पुढे सरकते 18 होती. अल्ताफ शेख जे स्पर्धेच्या आयोजक, खरं तर गव्हाणच्या मैदानावरती त्यांच्या वतीनं मोठी स्पर्धा आम्ही पाहिली. त्यांच्याकडनं प्रकाशसाठी पारितोषिक आहेत. 3 बॉल 3 षटकार मारले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय अल्ताफ शेख साहेबांना विनंती करेल, जर आपण या ठिकाणी आला असाल तर या व्यासपीठावरती आपल्या देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये आता 38ची आवश्यकता आहे. जर आपण 6 बॉल 36 धाबा चेस होताना पाहिले असतील तर 11 बॉल इथे धाबा बनू शकतील 38. कोलपा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजचं कौतुक करेल. बघा, एक महत्वाचा षटक फेकतोय, एक निर्णायक षटक फेकतोय, ज्याला टर्निंग पॉईंट षटक म्हटलं जात आहे. आणि या षटकामध्ये त्याला माहिती आहे जर धाबा जास्त आल्या तर ही मॅच आपल्या हातातून निसटेल. मग त्याच्याकडनं जो गोलंदाजी आतापर्यंत पाहिली, जबरदस्त लेंथ आणि लाईन. आताचा बॉल गुडलाईन वरती पडला, हलकासा स्पिन पाहायला मिळाला. बॉल बघा बरोबर गुडलाईन स्पॉट वरती पडला, थोडासा बाउन्स झाला आणि बॉल मध्ये थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला. या 3 गोष्टी एकाच बॉल वरती पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे इथे फलंदाज त्या बॉलला खेळू शकले नाही. डॉट बॉल, एक डॉट बॉल आता प्रेशर वाढवेल या गव्हाण टीम वरती आणि एक बॉल डॉट मी म्हणून इथे एक मजबूत स्थिती प्राप्त करून देतोय कोंबडभुजे टीमला. कारण समीकरण बदललंय. समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 9 बॉल आणि या दरम्यान आदरणीय शैलेशजी भगत सर उलवानवर उपाध्यक्ष याच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 5000 रुपयाची नकद देणगी येते. मनाच्या अंत करून त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तर जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आदरणीय एकदा टाळ्या होऊ द्या जोरदार, कारण पैसे सगळ्यांकडे असतात, देण्याची धारणा असावी लागते. त्याच्या माध्यमातून मात्र शैलेशजी भगत सर यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाची नकद देणगी. तर या बॉलवरती आल्या 2 धाबा. समीकरण बदललं, टीमची धावसंख्या झाली 21 धाबा आणि आता गरज आहे 8 बॉल मध्ये 35 धावेची.
8 चेंडू 35 धाबा. मैदानावरती समीकरण थोडस मागणं ठरलंय. सुरुवातीला थोडीशी कमजोर सुरुवात झाली, मिडल ऑर्डर थोडासा अपयशी ठरला, मात्र रोहन अद्याप खेळतोय. बॅटच्या रडाट मध्ये येत नाहीये, मिस टायमिंग आहे, जज केला जातो आणि इथे रोहनचा खेळ देखील समाप्त झाला. जे आशेचं किरण होतं ते किरण देखील विझलं गेलंय आणि गव्हाण टीमला आता मोठा धक्का लागतोय. रोहन कोई बॅक टू द डगआउट. फिर तुम्हें आना है जरा देर लगेगी. शिवसाई डेव्हलपर्सच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10 दरबाजी नकद देणगी राशी येते आहे. खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतोय. तो निश्चित आपण पाहतोय 7 बॉल मध्ये आता बनबाईचे 35 धाबा. लक्ष मी म्हणेन थोडासा दूर चाललाय, कारण सुरुवात झाली कमजोर, 11 धाबा आले तर त्याच्यानंतर सेकंड ओव्हर थोडासा मागणा पडला, केवळ त्या ओव्हर मध्ये आल्या 6 धाबा. तिथे थोडीशी मजबूत स्थिती प्राप्त झाली कुंभडभुजे टीमची आणि आता अंतिम षटकामध्ये गव्हाण टीमला 35 धाबेची आवश्यकता. आदरणीय राजेश कोळी साहेब, ज्ञानेश्वर कोळी साहेब आणि स्वप्नील शेठ मडवी या शिवसाई डेव्हलपर्सचे सर्वेच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10 दरबाजी नकद देणगी राशी येते. मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचे आभार प्रकट करतोय. टाळ्या होऊ द्या मित्रांनो जोरदार, कारण आपण एक पैसा कमवतोय, परंतु खऱ्या अर्थाने इथे मात्र ही मंडळी आपल्या असल्या प्रेम, निलेश केळकर यांच्यावर असलेला प्रेम दाखवलं जात आहे आणि त्यांच्या स्पर्धेला अगदी भरभरून पाठिंबा नोंदवला जातोय. धन्यवाद. तर आता 6 बॉल 35ची आवश्यकता. एकच गोष्ट आता मनामध्ये ठेवावी लागेल, एकच प्रॉमिस स्वतःला करावा लागेल की हा संघर्षाचा मैदान जरी थोडा कठीण असला तरी मी हा संघर्ष करेल आणि आपल्या टीमसाठी एक चांगली कामगिरी करेल. हा खेळ त्याला करावा लागेल. 6 बॉल 35 धाबा, प्रत्येक बॉल त्याला अटॅकिंग रूप धारण करायचं आहे, प्रत्येक बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे. पहिला फटका फसलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता मात्र ही मॅच मी म्हणेन एकतर्फा होताना दिसतीये कुंभडभुजे टीमच्या बाजूला. निश्चित आपण आज पाहिलं काल 50+ धाबा जास्त होत नव्हत्या, मध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं 55 धाबा झाल्या. पहिल्या मॅच मध्ये सुरुंगपाडा टीमनं 52 धाबा उडवल्या. कुंभडभुजे टीम समोर आता 56 धाबेचं टार्गेट होतं. कुंभडभुजे टीमनं 56 धाबेचं टार्गेट ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना कमजोर पडली गव्हाण टीमची खेळी आणि आता तो संघ पूर्णपणे बॅकफूट बदलतोय. अर्थात पराभवाच्या छायेमध्ये गव्हाण टीम तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक त्यांचे थोडे नाराज झालेत, पाठराखी थोडेसे नाराज झालेत, मात्र नाराज होऊ नका, कारण अद्याप एक त्यांची मॅच आहे. अर्थात गव्हाण अंडर 21 हा संघ देखील आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. तर मॅच मध्ये औपचारिकता, कारण ही मॅच आता एकतर्फा होती. मी म्हणे गव्हाण टीमची सुरुवातीपासून कमजोर खेळी पाहायला मिळाली, त्यामुळे हा संघ बॅकफूटवरती आला. आता फक्त औपचारिकता आहे, कारण 4 बॉल बनवायचे ते 35 धाबा. एखादा चमत्कार फक्त मॅचला वाचू शकतोय. तर नक्कीच आदरणीय असलम भाई मात्र या मंचावरून प्रस्थान करतायत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. उद्याही त्यांची उपस्थिती आपल्याला इथे मिळेल. धन्यवाद असलम भाई, आपलं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू. तर हॅट्रिकचा बॉल होता, स्वतः गोलंदाज गेले होते, जेलपर्यंत पोहोचले. मात्र बॅलन्स महत्वाचा आहे, तो बॅलन्स झाला नाही. कॅच ड्रॉप झाली, मॅच पूर्णपणे एकतर्फा झाली आहे, त्यांना देखील माहिती आहे. मात्र या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता उरलेली आहे. मॅच पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फक्त मॅच मध्ये औपचारिकता. बॉल फेकले गेले या ओव्हर मध्ये 4, फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली एकूण 23 रन, 23 धाबा. 56 धाबेला उत्तर देताना फक्त 23 धाबा आल्यात. अद्याप आपण पाहिलं तर इथनं आवश्यकता 33 धाबेची आहे. भरपूर मोठं अंतर आहे आणि ही मॅच देखील मोठ्या अंतरानं आज कुंभडभुजे टीम मैदानावरती जिंकेल. आताचा बॉल देखील चांगला, डॉट बॉलची समाप्ती, खेळाडू मैदानावरती बाद होतोय. शेवटचा बॉल असेल, लवकर जायचं खेळाडू. आणि याच्यानंतरचा जो मॅच आहे तरगर विरुद्ध कंटवली,
शिवांश 11 तरगर विरुद्ध कंटवली. दोन्ही टीम लगेचच या ठिकाणी रेडी व्हायचं आहे. मॅच संपल्या लाईन मध्ये आपण लगेच मैदानावरती जायचं आहे. क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, याची देही याचा डोळा, हा क्रिकेटचा देखना सोहळा. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे आणि VRCC क्रिकेट क्लब गणेशपुरी यांच्या संयुक्त विद्यमानानं राबवली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. तर मॅच जिंकली आहे, अभिनंदन करूया आपण कुंभरभुजे टीमचं. हार्ड लक गव्हाण टीम, तुम्हाला मॅच गमावी लागते. मग गव्हाण टीम तुम्ही मॅच कुठे गमावली त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा आणि ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला तरी पुढच्या स्पर्धेमध्ये ज्या झालेल्या चुका आहेत त्या सुधारून तुम्ही चांगला खेळ करा, हीच तुम्हाला मी शुभेच्छा देऊ. आणि मी अभिनंदन करेल पुन्हा एकदा कुंभरभुजे टीमचं, ज्या संघानं आजच्या रात्रीत हा मॅच जिंकलाय. अर्थात मॅच होता ब गटातला पहिला आणि तो मॅच इथे जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच रुपेशजी मोहिते सर यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय आणि सुजित मोकल माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तरगर या दोन मान्यवरांचं मात्र आगमन झालं. त्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख स्पर्धा आरके ट्रॉफी आपण पाहिली, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. तर विनंती करतोय शैलजी भगत सर, भारतीय जनता पार्टी उलवानोड उपाध्यक्ष. दादा विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि सन्मान स्वीकारायचा.